मनोरमा खेडकर यांना जामीन नाकारण्यात आलाय। त्याबरोबरच त्यांच्या पोलीस कोठडीत ही वाढ करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। त्यांच्याकडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांनी दावा केलाय। त्यानंतर पुणे सत्र न्यायालयानं त्यांना जामीन नाकारला आहे। मनोरमा खेडकर यांनी जामीन अर्ज भरला होता, मात्र त्यांचा जामीन नाकारण्यात आलाय। त्याबरोबरच त्यांच्या पोलीस कोठडीत देखील वाढ करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्याकडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा पोलीस करतायत। त्यानंतर त्यांनी पुणे सत्र न्यायालयानं यावेळेस त्यांना जामीन नाकारला आहे। तर पुढची बातमी याच संदर्भात आहे, कारण तुरुंगात चांगलं जेवण मिळत नाहीये, मनोरमा यांनी कोर्टात आरोप केलाय। पुणे पोलिसांना जबाब न देता पूजा यांची दांडी पाहायला मिळते, तर पोलीस कोठडीत चांगलं जेवण मिळत नसल्याची तक्रार मनोरमा खेडकर यांनी कोर्टात केली आहे। तुरुंगातील जेवणावरून मनोरमा यांनी कोर्टात तक्रार केली आहे। त्यांचा जामीन नाकारण्यात आलाय। तुरुंगात चांगलं जेवण मिळत नाहीये म्हणून जामीन अर्ज केला होता, मात्र जामीन अर्ज भरल्यानंतर त्यांचा जामीन आता कोर्टाकडून यावेळेस फेटाळण्यात आलाय। तुरुंगात चांगलं जेवण मिळत नाहीये, मनोरमा यांनी हा कोर्टात आरोप केला आहे। पोलीस कोठडीत चांगलं जेवण मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे। या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। राहुल, आपण पाहतोय तुरुंगात चांगलं जेवण मिळत नसल्याचा आरोप या मनोरमा खेडकर करत आहेत। कारण कायद्यानुसार कैद्यांना योग्य ती वर्तणूक आणि योग्य तो सन्मान द्यावा असं यापूर्वीच्या अनेक प्रकरणामध्ये त्याचे संदर्भ दिलेले आहेत न्यायालयाने। हे थोडंसं अजब यासाठी आहे की पुणे पोलिसांनी ज्या वेळेला त्यांना कोर्टात काल हजर केलं तर त्यांच्यावरती एक वाढीव गुन्ह्याची नोंद पण दाखल झाली 307 कलमान्वये, की त्यांनी जे पिस्टल रोखलेलं होतं त्या पिस्टलचा रोखण्याचा हेतूच कुणाचा तरी जीव घेण्याचा होता। आणि म्हणून ज्या प्रकरणामध्ये एरवी त्यांना जामीन मिळण्याची शक्यता होती तिथे त्यांचा जामीन रद्द म्हणजे कोर्टाने दिलाच नाही आणि त्यांना 2 दिवसाची वाढीव अशी पोलीस कोठडी दिली। ह्या सगळ्या प्रक्रियेदरम्यान मनोरमा असं म्हणाल्या की तुरुंगामध्ये मला काही चांगलं जेवण मिळत नाही आणि त्यांनी मग पोलिसावरती काही एक प्रकारे आक्षेप पण घेतला। आता हे सगळं रेकॉर्डवरती आलेलं आहे आणि हे रेकॉर्डवरती आलेलं असल्यामुळे त्याची न्यायालयीन प्रक्रियेमध्ये नोंद झाली। आता हा एक भाग झाल्यानंतर दुसरीकडे पूजा खेडकर यांनी सुद्धा काल पुणे पोलिसांमध्ये उपस्थित राहणं अपेक्षित होतं, आपला जबाब नोंदवणं अपेक्षित होतं, पण त्या आल्याच नाही। त्या काही काळासाठी पुण्यात आहेत अशी माहिती होती, नंतर त्या दिल्लीला गेल्या वगैरे। पण मनोरमा यांचे हे कोर्टातले जे पोलिसावरती केलेले आरोप आहेत त्या आरोपानंतर सुद्धा न्यायालयाने त्यांची 2 दिवस कोठडी वाढवण्याचे आदेश दिले। आणखीन माहिती अशी मिळते आहे की त्यांच्या विरोधामध्ये आणखी काही नव्या तक्रारी आलेल्या आहेत। कदाचित या नव्या तक्रारीनुसार त्यांच्यावरती आणखी काही गुन्हे दाखल होऊ शकतात आणि तसे झाले तर मग त्यांना अपेक्षित असलेलं जे चांगलं जेवण आहे ते न घेताच पोलीस कोठडीमध्ये राहावं लागेल। पण हे फार गमतीशीर आहे सगळंच प्रकरण। निश्चितच राहुल, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।